तुम्ही तर काका आहे. या आपल्या शॉपला विजिट द्या. 19 नंबर गाला आहे फटाका स्टॉल, बाबा फटाका स्टॉल. आपली घरची बघतील तेव्हा कोण पोर. मजबूत खर्च झालाय विकी भाईचा. लय मी दारू बिरू काही पित ना हो बाबा, फक्त त्याला घेतले हो का आता. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. सगळी कामं धंदा उरकून आता चाललोय. खारघरला थोडा काम आहे आणि बघू त्याच्यानंतर शिवड मॉलमध्ये पण जायचे. 1-2 टी शर्ट घेतो, जास्त पण शॉपिंग नको, कारण की आता दिवाळीची शॉपिंग आपला लोकेश भाऊ करून देणार आहे. म्हणूनच 1-2च टी शर्ट घ्यावा रे, जास्त काहीच नको. या खांदा कॉलनीला काय माहिती काय झालं, आला 4 दिवस झाला. ट्रॉफिक आहे नुसती, बस दुसरं कायच नाही टायमिंगला. आणि आता आपली गाडी बी चालली 40,000. आता हिला बी न्यायला लागल सर्व्हिसिंग करण्यासाठी, पण आता नाही घेऊन जाणार. बोललो आपला सगळा कार्यक्रम उरकू दे दिवाळीच्या मध्ये. आताच खूप बिझी आहे, टाईम नसतं जास्त, म्हणून आता दिवाळीच्या नंतरच बोललो घेऊन जाईल. पूर्ण नाही की एकदम फायनल करीन, ते बंप चेंज करून घेतो. तर दिवाळी नंतर कसं पण सेट होऊ ना, म्हणून. खारघर मधला आपला जो काही छोटा मोठा काम होता तो झालेला आहे. आता जातो थेट मॉलमध्ये, शिवड ग्रँड सेंटर. हे बाबा गाडी पार्किंग खालचे याच्यान, पण इथून सगळं बोललो या करावा ना, लक्षात नाही राही कुठं लावले. हो आता यो कलर आणि यो कलर झाले चॉईस. बघतो आता घालून कसा वाटतंय. तर वाटतोय एकदम सिम्पलच, जास्त घेणं एकदम सिम्पल बरा वाटतंय. बघू आता. आहे फक्त साईज मला नॉर्मल मोठी वाटते. बिंड ओके वाटते. कुठे बच्चा आहे इकडे दिसतो का रे बच्चा? नाही दिसणार, जाऊ दे. जास्त काही शॉपिंग केलेली नाही आहे, फक्त एक टी शर्ट आवडली तीच घेतलेली. आता खायला आलो आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर, खातो मस्त पैकी आणि निघतो घरी जायला. आहेत 1-2 कामं ते जाता जाता करतो. काय ना रे, एकदम फालतू आहे आणि यो पण एवढा खास नाही. या फेल आहे या टायमिंगला. झालेली शॉपिंग वगैरे, आता चाललोय घरी. बघू आज तर जाणार नाही त्या फिटरकडे, कंटाळा आलाय मला जरा. दिवसभर फिरतोय, बेफालतू फिरतोय, एकही कामासाठी फिरलो नाही. फक्त एक सकाळी काम केलं तेवढंच, नाही तर बेफालतू आज फिरतोय. फक्त लय दिवस कामं केली म्हणून बोललो आज कुठे बेफालतू फिरायलाच पाहिजे का रे बाबा. जरा लाईफला पण एन्जॉय केलीच पाहिजे, नाहीतर कामं करूनच गेलो तर का फायदा नाही ना त्याचा. बरोबर की नाही? लगीन होईल तेव्हा बघू, घरचे बघतील तेव्हा कोण पोर. ही गाडी बनवायला जबरदस्त रोड बनवले विमानतळवाले. इथं नाही ना विमान उतरवायचं आहे ना. खतरनाक भाई, मज्जा आली. येऊ का 120 वर. विकी भाईला सबस्क्राईब करा. बोल नाही ते घेनो बोल. मग बोल काय ते तुझं नाव सांग. तुम्ही तर काका आहे. हा मग विकी काकाला सबस्क्राईब करा सांग. हा भूतेल बाबू. आलेलो आहे घरी. मस्तपैकी वडाला लेगला गेलतो एकटाच टाइमपास करण्यासाठी. खूप बरं वाटलं एकटा निवांत बसलेलो, कारण की मित्र गेलेत सर्व बड्डेला, त्याच्यामुळे. आता जातो आणि झोपतो. वाजल्यात 1, लय झोप आलेली आहे. लवकर उठलेलो म्हणून. बाय बाय, गुड नाईट. दी नेक्स्ट डे गाइस, गुड मॉर्निंग. आता चाललो ड्रायव्हरला घेऊन गाडीकडं, म्हणजे आज गाडी एकदम फायनल होईल. ड्रायव्हरला जरा शिकलेट करू दे. शेठ आहे आमचा ड्रायव्हर. मग जातो आता पारगावला. त्या दिवस पण गेलतो. तो आज फटाके सगळे ओपन करून त्यांच्यावर करायची आहे. आलो आता सगळी कामं करून. आता आज छोटे मोठे काही वस्तू राहिलेल्या त्या घ्यायला आलेलो आहे. घेतलेलं आहे आता. जो छोटा मोठा सामान होता तोच घ्यायचा होता, फक्त जास्त नव्हता काय घ्यायचा. गाडी लावली आपली इकडं. आता सुशांतला सोडला घरी. आता जातो, जेवतो. बघू पहिले जेवायला काय, त्याच्यानंतर ते आमचे काय फटाकेचं आहेत ते पण आहे. आणि काहीच मिनिटामध्ये आता बॅनर पण सोडणार आपण. आपल्या गाड्याचा नंबर आहे घेऊनच. भावना कुठेही जाऊ नका. जातो पहिले जेवतो. बघू आता जेवायला काय तर घरात. घरी सुशांत भाऊला लावला फोन. ये चल आपलं जे काही काम आहे ते बाकी करून घेऊ, म्हणजे टेन्शन नको. उद्या जायचे मुंबईला म्हणून. झालं ते सर्व पॅकिंग वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आलो. लय खूप दिवसानंतर लेमन टी. आज कद्दू भाईला पण आणले लेमन टी पियाला. बरं पिऊन बघ कसा, किती दिवस तेच पिणार. आज लेमन टी पिऊन बघ. आता बघितली 10 महिन्यात 10,000 किलोमीटर गाडी चालवली.
मी विचार करतो मी एवढं फिरलो तरी कुठं. आलो आहे घरी, जेवलो मस्तपैकी. जरा तब्येत परत एकदा डाऊन झालेली आहे, कारण की त्या दिवशी खूपच जास्त थंडा पिला होता म्हणून धाब्यावर. जातो आणि झोपतो आता. उद्या काम आहेत सकाळी मुंबईला पोचायचे. हॅलो गाईज, आता आम्ही निघालोय मुंबईला जाण्यासाठी. लोकेश भाऊ आज पाठी बसलाय, कारण की पुढे बसणार आहे आपला डेंजर डॉन, मऊचा एकदम खुंखार माणूस. आता आपला विशाल भाई येतोय, जरा काम आहे आपलं त्याशी. आणि इथे बॅटरी का देऊ, तो इथे इथे समोर. जरा चार्जिंग उतरले म्हणून यांना बोललो चार्जिंगला देतो. काल घेतलं ना 2 नवीन, यांना पण स्टेपनी पाहिजे ना. बोललो जाता जाता जरा थंड थंड हो म्हणून नारियल पाणी पियाला आलो की भावा नो एअरपोर्ट रोडला. और दो घे रे भावा, घे भाऊ, का रे, घे रे भाऊ, पी रे भाऊ, ना ऐकतो का. गाडी लावायला जागा नव्हती भेटत, जशी बिशी भेटली ह्या मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये. आता पोहोचले, आता चालले आहो जे काय घ्यायचे ते. आधी याचं पण काम काय आहे तो करायचे, काही आणलंय अंकित भाईचा काम आहे, आणि मग नंतर आमचं काम करू. भाईला आपले मार्केट फुल माहिती आहे करतं मुंबईचा ना रे भाई. भाईचं आजचं आठवड्यात नाही 1-2 फेऱ्या. शॉपिंग चालू आहे घरची, काय करणार शेअर मागे लागून भाई. एवढं भारी लागलं ना, एकच पीस खाल्ला म्हणून एवढं घेतलं टाइमपास खायला. हे बघा 100 फल या नाक्का फल मार्केट. अरे का हरा भरा हुआ है सब कुछ. मजबूत शॉपिंग केलेली आहे भाच्यांसाठी आपल्या, आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी पण खूपच शॉपिंग झालेली आहे. नक्कीच या तुम्ही आपल्या दुकानावर. 19 नंबर गाला फटाका शॉप फुल स्टॉक चाललेला आहे भावांनो, बघू शकता तुम्ही. फक्त याचा काम काय ना मस्त जे आपले शॉपला या आपल्या सबस्क्रायबरसाठी खूप काय आपण घेतलेलं आहे. हे फिरताना दोघं भरपूर माल दाबून घेतलेला आहे, भरपूर माल घेतलेला आहे आपल्या सबस्क्रायबरांसाठी. ही गाडी नाही हो, ही गाडी आमची भाच्यासलं हो. आता वरची दादा गाडी कुठे गेली नाही. आणि आम्ही काही जास्त महागाईच्या वस्तू घेतलेल्या नाही, फक्त आपलं जेवढं पण आपल्यावर प्रेम करतात इंस्टावाले, अजून युट्यूबवाले, त्यांच्यासाठी आपल्या खुश ते खुश तर आपण खुश, कारण की त्यांनी आपल्याला खूप पुढे नेलेलं आहे. म्हणून धन्यवाद. आणि या आपल्या शॉपला व्हिजिट द्या. 19 नंबर गाला आहे फटाका स्टॉल, बाबा फटाका स्टॉल. आपली गाडी पण तिथेच उभी असणार. फटाके घेऊन जा आणि छोटे 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 वस्तू घेऊन जा, गिफ्ट घेऊन जा. काय सागर भाऊंनी खूप मेहनत केलेली धावपळीचे. चला निघालो आता जाण्यासाठी. आता जातो वाशीला जाऊन पण थोडीफार खरेदी करायची आपल्याला. हे बघू शकता तुम्ही किती काय काय घेतलेलं आहे आपण आपल्या गाडीमध्ये. गाडी फुल लोड झाली. आता लोक व्हायला बोललो तू इथं बस, आणि त्याला इथं बस. जातो अगं भोय माझा लय डेंजर मशीन आहे भाई, खतरनाक आहे भावानो. कधी आलं नाही इकडे तर नक्कीच जावं. पण माझ्या हारांची कार होती वाटत, पण एकदम रिलॅक्स वाटायला लागला. तू पण दाबू नको घोऱ्या घे वलबिल पाराचा. आता मुंबईवरून थेट आलोय आपल्या वाशीमध्ये. काय घरासाठी दिवे आणि कंदील वगैरे घेण्यासाठी, आणि लाइटिंग बघू. लोकेश दादा घेतोय, मी तर बोललो नको, छोटी मोठी घेईन फक्त. बघू आता चॉईस होईल ते, त्यांचं चालू आहे सागला घ्यायला. इकडे आम्हाला मोठ्यात मोठा कंदील हवा आहे, पण इकडे मोठ्यात मोठा कंदील दिसतच नाही आहे. इकडे आता काळोखात घेतलाय ते मोठ्यात कंदील बघायला, पण इकडे आम्हाला तर मोठ्यात मोठा कंदील दिसतच नाही आहे. भावानो टक्कर द्यायला घेतले हो का भाई. आता ना फुल दिवाळी शॉपिंग डन झालेली, अजून हे बी घेतले. हे भाई विचार तू मला कंदील घालला तुझं बाय कसं का यावंच लागतंय म्हणते.
जेवाच लागतंय. मजबूत खर्च झालाय विकी भाईचा. लय दिवाळी करी होता. मजबूत दिवाळी झाली विकी भाईची. एक कंदीलच बघा ना. नाही कधी यंदा दिवाळीत आम्ही. फायनली सगळी पॅकिंग झाली पण आता गाडीत आम्हाला जागा नाही राहिली हो भावासांनो. आता अंकित भाऊ कुठे आहे आपल्या. तसं थेट आपल्या धाब्यावर निघणार. काल पण धाब्यावर आज पण धाब्यावर. मज्जाच मज्जा. कसं काय म्हणतंय. मुंबईवरून थेट आपला रेग्युलर धाबा तुम्हाला तर माहितीच असेल. हॉटेल अष्टविनायक एकदम फेवरेट. मस्तपैकी टॉलवर आज थंडाचे हो. अरे भाऊस आम्ही दारू बिरू काही पित ना हो बाबा. फक्त थंडा बस एवढा दुसरं काहीच ना. चला भावांनो झाला मस्तपैकी पोट भरून जेवलो. म्हणजे मी तर नाही जेवलो. अर्धी पण रोटी नाही घातली. कुठं जेवले मानत इच्छाच नव्हती. कारण की माझं पाय दुखतंय आणि डोका आणि त्यामध्ये झोप पण खूप यायला लागले म्हणून इच्छाच नव्हती. म्हणून काहीच जेवलो नाही जास्त. फक्त एक तंदूरचा पीस खाला आणि अर्धी बस. यावी फुल टोलवलाय. मिनी पण नाही. आता काय प्रकोड्या जातो घरी आणि जाऊन डायरेक्ट झोपतो. चाललो आता घरी झोपायला. खूप दमलेलो आहे भयंकरवाला. बाय बाय गुड नाईट. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा भावांनो.